मी जनतेच्या चरणी विनंती करतो आणि सगळ्यात मोठा मुद्दा तर एक आलेला आहे की हे शहराला कळतंय की ह्या निवडणुकी एकाकडे सामान्य कार्यकर्ता, रोडावरच्या कार्यकर्ता, लोकांच्या हिताच्या कार्यकर्ता आणि एकाकडे हिटलरच्या असं म्हणणं आहे. हिटलर म्हणजे समजलं का नाही, एक नेताजी चौकाचा एक हिटलर आहे. त्याच्या लोकांच्या पाहण्याच्या ॲटिट्यूड, ते लोकांच्या वागण्याच्या ॲटिट्यूड ज्या पद्धतीचं त्याच्या आहे, त्याचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ते निवडणूक लढून राहिलेले आहेत. तुम्ही एकदा त्या माझ्या चौकाच्या सत्तोले चौकात थोडं समोर जा. रात्री 2-2 वाजेपर्यंत मी आता असं विचार सांगण्यात येऊन राहिलं की लोकांचे आधार कार्ड जमा करून राहिले. त्यांना सांगते की तुम्ही हे आधार कार्ड जमा करा, आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ. त्यांना काय वाटते की हे लोकांना तो खरेदी करून घेईल पैशाच्या माध्यमाने. इतकी पैशाची त्याची गरमी आलेली आहे की तो आज हे म्हणतो की मी पैशाच्या जोरावर 10,000 20,000 मतं खरेदी करू दे. जर असाच हे करोडपती आधी जर सामान्य हे जे नगराध्यक्ष पदाचे असो या नगरसेवकाचे असो, जर पैशाच्या माध्यमाने हे जिंकले असते तर आज सगळे करोडपती अध्यक्ष, आमदार, खासदार राहिलेले असते. याच्या पैशाची मस्ती याची जिरवाची आपल्याला ह्यावेळी. जनता माझ्यासोबत आहे, माझ्या पाठीशी आहे. त्यांना माहीत आहे की कामठी शहरामध्ये असा नगराध्यक्ष उभा झाला तो अजय कदमच्या नावाने, तो जनतेच्या नगराध्यक्ष राहणार आहे. कुठेही भ्रष्टाचार होऊ देणार नाही आहे, सामान्य लोकांसोबत राहणार आहे, कर्मचाऱ्याच्या हिताचा विचार करणार आहे. बस तुमच्या चरणी माझी एवढी विनंती आहे की शहर सुंदर बनवायचं आहे, भ्रष्टाचार मुक्त बनवायचं, तर माझ्या साथ द्या. आपण 100% जिंकलो, जास्तीत जास्त लीडनं आपण जिंकायला पाहिजे. माझ्या चुनाव चिन्ह कब्बशी आहे. बस ह्या तुमच्या चरणी विनंती करतो हात जोडून की तुम्ही मला साथ द्या. हे निवडणूक आपण जिंकली आहे, पण जास्तीत जास्त मताने आपण जिंकायला पाहिजे. बस एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो.